निवडणुकीचे प्रमुख आहेत. वसंत देशपांडेंची प्रभारी म्हणून घोषणा झाली. त्यातला आपल्याला कळणारा अर्थ पालक, कुठेतरी एक प्रभारी लागतो, पालक लागतो. सगळ्यांमध्ये समन्वय घडवेल. निवडणूक प्रमुख असतो तो प्रत्यक्ष फील्डमधलं किती प्रभाग, किती रिझर्वेशन, कोण इच्छुक, कोण एलिजिबल असं करत असतो. स्वाभाविकपणे आपल्या टीमला बरोबर घेऊन काम करत असतो. ती टीमही आम्ही घोषित केली आहे की दोन्ही आमदार सुधीरदादा सुरेश भाऊ, अध्यक्ष प्रकाश ढग, वसंत देशपांडे आणि शेखर इनामदार अशी टीम आहे. त्यामुळे शेखर इनामदार निवडणूक प्रमुख, वसंत देशपांडे प्रभारी आणि अतुल भोसले हे निरीक्षक आहेत. जे कोल्हापूर आणि सांगली या दोन महानगरपालिकांना निरीक्षक आहेत. असे शिवेंद्रराजे इचलकरंजीला निरीक्षक आहेत. अशी ती आमची जेवढ्या म्हणून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये घडणाऱ्या समस्या लक्षात घेऊन माणसं अपॉइंट करता येईल तशी आम्ही करतो. तशी अन्य पक्षामध्ये नाही स्थिती. त्यांचा बूथ नावाचं युनिट नसतं, शक्तीपीठ नावाचं युनिट नसतं, मेंबरशिप नसते. राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा त्यांचे 10 वर्ष करत नाहीत. काँग्रेसचा शहराचा अध्यक्ष खूप मोठ्या गॅपने आता ठरला. त्यामुळे असं ज्यांच्याकडे पार्टी लोकशाही नाही त्यांना हे सगळं विषय कळणार नाही. हा एक सुरुवातीला विषय क्लिअर झाला. दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही RPI बरोबर बैठक केली आणि आम्ही जनस्वराज्यावर बैठक केली. ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने शिवसेना, RPI या काही भागामध्ये जनस्वराज्य, या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी पण तिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची. इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, RPI, जनस्वराज्य बरोबर राष्ट्रवादीच्या बरोबर राहिला तर गेले 2-3 दिवस त्याचं काहीतरी वेगळं चाललं असं कळतं. एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली. असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्याचं त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे. तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्यात, देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या. पण तिथे झाली बैठक. आता इच्छुकाने आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले. जेवढ्याने इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्वेसाठी आणि देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या काही नावं गेली. आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अवकाळामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून देते किंवा ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा. 21, 22, 23 आमची जी 5 जणांची टीम आहे. बाबा आता कराडला असल्यामुळे जवळ सगळे वारंवार ही टीम त्या सर्वेचा रिपोर्ट आणि आपलं आकलन त्याचं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी ते मॅचिंग होतं. ज्या ठिकाणी सर्वे देख म्हणाले ना आमचं आकलन वेगळं आहे, डिबेट होतं. कधी कधी हे डिबेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं. आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्याच सीट्स शिवसेनेला कुठल्या द्यायच्या, RPIला कुठल्या द्यायच्या, आपण कुठल्या लढायच्या, आपल्यामध्ये नव्यानं आलेल्या जयश्रीवाडींच्या किती, आपल्या नव्यानं आलेल्या पृथ्वीराज पाटलांच्या हे सगळं इथेच संपवावं असा आमचा संकल्पही आहे आणि प्रयत्न आहे. पण माणसाच्या गावामध्ये कधी कधी शिष्ट जे ते जरा वर पडतो. ओके. काल शंभूराजे